रात्रीची 11 वाजताची रेल्वे कोकण मार्ग. आरव, कॉलेजमधून घरी परतणारा मुलगा, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये खिडकीजवळ बसलेला. कोच जवळजवळ रिकामा. आरव इयरफोन काढून बाहेर काळोखात बघत असतो. अचानक धराम असा आवाज येतो. ट्रेन जरा हलते. लोक दचकल्यासारखे डोळे चोळतात. आरव सीट खालून एक काळा USB ड्राईव्ह पडलेला बघतो. कोणाचाही नसलेला. त्यावर एक छोटा स्टिकर, डू नॉट प्लग इन. तो चकित होतो. त्याच क्षणी त्याच्या शेजारी बसलेला TTE येतो. पण त्याच्या वागणुकीत काहीतरी विचित्रपणा जाणवतो. TTE म्हणतो, त्या USBला स्पर्श करू नकोस, ते माझं आहे. पण त्याचा आवाज थरथरता, डोळे चुकवणारे. आरवला शंका येते. तो USB स्वतःजवळ घेतो. 12:05 ट्रेन बोगद्यात प्रवेश करते. लाईट्स ब्लिंक होतात. आरवला अचानक मागे 2 सावल्या दिसतात. TTE आणि आणखी एक प्रवासी. दोघेही त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहत होते. प्रवासी म्हणाला, तो USB आमच्याकडे दे, आत्ताच. दोघांच्या आवाजात विचित्र आक्रमकपणा. आरव मागे सरकतो. ट्रेनचे लाईट अचानक बंद. फक्त मोबाईलची ब्लू स्क्रीन. या अंधारात त्याला सीट खालून एक छोटा कागद मिळतो. तू ज्यावर बसला आहेस त्याच सीटखाली कॅमेरा आहे. तो दचकतो. तात्क्षणी समोरचे दोन्ही माणसं अंधारात हलू लागतात. लाईट परत येतात. आरव उठतो आणि झटपट USB हातात घेऊन शेवटच्या कोचकडे पळतो. पळता पळता तो USB उघडतो. नाही, प्लग नाही, फक्त स्लायडिंग कवर. आत सिम कार्ड आणि ट्रॅकर. त्याला समजतं, हा USB नाही, हा एक डेटा ट्रॅकिंग डिव्हाइस आहे. पॅनिक मोडमध्ये TTE मागे धावतो आणि म्हणतो, तो आमच्याकडे हवाय. ट्रेन थांबेल तेव्हा आमचं सगळं उघड होईल. आरवला कळतं की हे दोघे ट्रेनच्या वायफाय सर्व्हरमधून प्रवाशांचा डेटा चोरणारे लोक आहेत. USB म्हणजे त्यांचा डेटा स्निफर. आरव त्याच्या हातातलं सिम कार्ड काढतो, खिडकीतून फेकून देतो. USB आता युजलेस होतं. ट्रेन बोगद्यातून बाहेर येते. स्टेशनजवळ. स्टेशनवर 2 पोलीस चढतात. त्यांनी आधीच मेसेज मिळवलेला असतो, 3ऱ्या प्रवाशाकडून, ज्याने आरव पळताना सगळं पाहिलं होतं. दोघांनाही पकडलं जातं. पोलीस आरवला म्हणतात, तू जर USB कुणाकडे दिला असतास तर संपूर्ण कोचचा डेटा चोरला गेला असता. फक्त दुर्लक्ष न केल्यामुळे आज खूप मोठं नुकसान टळलं. ट्रेन निघते. आरव परत बसतो. रात्र शांत. खिडकीतून हवा वाहते. आरवच्या चेहऱ्यावर हलकं स्मित. कधीकधी नायक बनायला केपची नाही तर जरा शंका घ्यायची हिंमत पुरते. तर प्रेक्षक हो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण पुढची कथा तुमच्याकडे सर्वात आधी यावी हे माझ्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद.